नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत। नववर्षात पोलीस भरतीला मुहूर्त भेटणार आहे आणि 13,000 जागा भरल्या जातील आणि ते सुद्धा लोकसभेच्या आचारसंहिता होण्यापूर्वी या पोलीस भरतीची घोषणा होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारची बातमी आलेली आहे मित्रांनो। तर पहा, राज्यात गृह विभागाच्या माध्यमातून 9 वर्षात 13,000 पदांची नवीन पोलीस भरती होणार आहे। त्या दृष्टीने गृह विभागाचे नियोजन सुरू आहे आणि नवप्रविष्ट प्रशिक्षण मार्च अखेर संपेल। म्हणजे ज्यांचं आता ट्रेनिंग सुरू आहे ते मार्च अखेर संपेल। तत्पूर्वी लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्या अगोदर पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। म्हणजे आता लवकरच लोकसभेची निवडणूक लागणार आहे आणि त्याची आचारसंहिता लागण्यापूर्वीच पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते मित्रांनो, अशी माहिती दिलेली आहे विश्वसनीय सूत्रांनी। अशा प्रकारची बातमी आहे। पुढे काय आहे बघूया बातमीमध्ये। राज्याची लोकसंख्या वाढली पण पोलीस ठाणे आणि पोलिसांचे मनुष्यबळ तेवढेच असल्याची स्थिती आहे। गेल्या 70 वर्षापूर्वीच्या आकृतिबंधानुसार मनुष्यबळ आहे। राज्यातील सद्यस्थिती आणि वाढीव पोलिसांचे मनुष्यबळ, पोलीस ठाण्यांची गरज ओळखून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जून महिन्यामध्ये राज्याच्या विभागाचा नवीन आकृतिबंध तयार करण्यात आला आहे। त्यामुळे नवीन किती पोलिसांची गरज आहे याचा अंदाज घेतला जात आहे। प्रत्येक शहर जिल्ह्यातून वाढीव पोलीस ठाणे मनुष्यबळाच्या मागणीचे प्रस्ताव मागून घेतले जात आहेत। नागपुराच्या हिवाळी अधिवेशनात सतेज पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाच्या 1976चा आकृतिबंध नव्याने तयार केल्याचे सांगितले होते। म्हणजे आता जी भरती होणार आहे नवीन आकृतिबंधानुसार होणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, नवीन वर्षात पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते आणि आचारसंहिता लागण्यापूर्वीच, अशा प्रकारच्या बातमीमध्ये उल्लेख आहे। पुढे बघूया काय आहे। तर 6,000 पदे रिक्त। तर काय, तर राज्याच्या पोलीस दलात 2 लाख कॉन्स्टेबल आहेत। त्यात दरवर्षी 2.5 ते 3% पोलीस सेवानिवृत्त होतात। 1,000 पर्यंत पोलिसांची पदोन्नती होते आणि काही जण स्वइच्छा निवृत्ती घेतात। तर काहींचा अपघात किंवा आजारपणामुळे मृत्यू होतो। अशा कारणाने दरवर्षी जवळपास 6,000 पोलिसांची पदे रिक्त होतात, अशी माहिती खास पथके आणि विशेष प्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात आली। तर मित्रांनो, महत्त्वाची अपडेट आहे। विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे माहिती की 13,000 पदे भरण्यात येणार आहेत आणि लोकसभेच्या आचारसंहिता निघण्यापूर्वी, आणि लोकसभेची आचारसंहिता जवळजवळ मार्चमध्ये सुरुवातीला लागण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, ही होती पोलीस भरतीची आजची अपडेट। तर अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा। ही बातमी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। खूप खूप धन्यवाद। जय हिंद।